शिवसेना ठाकरे या नावांमुळे पडणाऱ्या मराठी मतांच्या मनसबदारीवर एकनाथ शिंदे स्वतंत्ररित्या आता हक्क सांगत असताना आणि होणाऱ्या निवडणुकीतला त्यांचा स्ट्राईक रेट पाहताना त्यांना वेसण घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे जरी सोबत घेऊ शकत नसले तरी राज ठाकरे चालले असते. म्हणूनच तर ताज लँड्स एंडमधून तो मराठी भाषेचा फुलटॉस GR आला होता, ज्यावर राजसाहेबांना किंवा मनसेला षटकार ठोकण्याची संधी होती. दररोज सकाळी भांडुपला होणाऱ्या या उत्सर्जनातून निघणाऱ्या बायोगॅसवर अनेक चाय बिस्कुटांच्या घरच्या चुली पेटतात. मीडियाला दिवसभर चालवायला एक लाईन मिळते. एक्सक्लुझिव्ह आणि ब्रेकिंगच्या नावानं शिमगा करायला पुरेसा दाणापाणी मिळतो. मीडियामध्ये जसे BMC, पोलीस, त्यातही पोलिसांचं म्हटलं की क्राईम आणि जनरल असे बीट असतात, तसं अलीकडे उभाटा सेनेच्या विरोधकांना एक संजय राऊत नावाचा बीट तयार करावा लागलेला आहे. भाजपनं याआधी आमदार आणि मंत्री नितेश राणेंना संजय राऊतांना काउंटर करायलाच नियुक्त केलंय की काय असं वाटावं, इतकं त्या दोघांमधलं वाकयुद्ध रंगायचं. संजय राऊत नावाच्या माणसाला इतक्या शिव्या पडत असतानाही हा माणूस लोकांच्या अंतर्मनावर आपला प्रभाव ठेवू नये हे वारंवार दिसून येतं. अगदी बाळासाहेबांच्या जयंती दिनी देखील शिवसेना नेते भास्कर जाधव बोलत असताना जे बोलून गेलेत, त्यांच्या तोंडून जे निघाले ते फार मार्मिक आहे. म्हणजे बघा कसा प्रभाव आहे राऊतांचा. संजय राऊत यांच्या या गोष्टीसाठी या घडाव्या यासाठी पुढाकार घेणार का? शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात. शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात. शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात. प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो. आम्ही जे घडवायचं असतं ते रोज सकाळी सकाळी उठून हा शब्द मी मागे घेतो, चुकून सोडतून गेला. ते रोज सकाळी उठतो आम्ही सकाळी उठून हा शब्द मी मागे घेतो, चुकून सोडतून गेला. ते रोज सकाळी उठतो आम्ही सकाळी उठून हा शब्द मी मागे घेतो, चुकून सोडतून गेला. आम्ही तुमच्यासमोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात. माननीय बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्यानं शिंदे सेना, मनसे, उभाटा यांच्यात काहीतरी समन्वय होऊन खऱ्या शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर मुंबई पालिकेत बसवण्यासाठी तुम्ही किंवा संजय राऊत काही प्रयत्न करताय का, असं पत्रकारांनी विचारल्यानंतर भास्कर शेठ म्हणतात, सगळं काही मीडियाला सांगून करायचं नसतं, आम्ही जे करतोय ते करणारच. आपलं उठायचं सकाळ सकाळी चुकलं म्हणत मग शब्द मागे घेतो म्हणत. भास्करराव, टोला तर जबरदस्त हाणलात तुम्ही भांडूपच्या भोंग्याला. हे मात्र कुणी नाकारू शकत नाही. तुम्ही बोलायला गेला होतात एक, ते थांबवलं, बोललात वेगळं, पण लोकांना तुमच्याही भावना पोचल्या हो. कसं आहे ना, हा भोंगा खरा या दोन भावांच्या अपरिहार्य अशा राजकीय युतीसाठी कारणीभूत असल्यानं जे राज ठाकरे या युतीला उत्सुक नव्हते, त्या राज ठाकरेंची नाराजी आता हळूहळू बाहेर येते. ते बोलायला लागलेत. बघा तुम्ही. निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते, सर्दी खोकला वगैरे. मग मला सर्दी खोकला आणि ताप बीप सगळं सुरू झालं, अजून चालूच आहे ते. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव. हा, मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली. मी 2 दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडनं 6 दिवस झाले, अजून काही नाही. मी परवा दिवशी यांना फोन केला, म्हटलं माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय आईला. आधी उद्धवला झाला, मग मला सर्दी खोकला झाला, राऊतांनाही झाला. नाही माफ करा, राऊतांना नाही झाला. त्यांना सर्दी खोकला होत नाही हो. ते लीलावती, वोकार्ड वगैरेंचे मेंबर आहेत. मोठे रोग असतात, आजार असतात. पण राजसाहेबांना जी सर्दी 12ही महिने असते त्यावर ते पार्कातल्या त्यांच्या फॅमिली डॉक्टरचं औषध घेतात म्हणे. यावेळेस ही सर्दी उद्धवजींना झाल्यानंतर डॉक्टरचं औषध त्यांनी मातोश्रीवाल्या उद्धवजींना पाठवलं, तर ते त्यांच्या सर्दीवर काम करून गेलं. उद्धवजींना गुण आला, पण डॉक्टर तर राजसाहेबांचे डॉक्टर, त्यांचं औषध घेऊन त्यांना स्वतःला मात्र गुण आलेला नाही. तर यामागचा गर्भित अर्थ समजला का? ठाकरे बंधूंची युती, मनोमिलन, ठाकरे ब्रँड याचा फायदा झाला तो उद्धवजींच्या सेनेला. ते 65 जागांच्या तुपाशी, तर मनसे 6 जागांवर उपाशी. डॉक्टर उद्धवजींना फळले, लाभले, गुण आला त्यांना. पण राज यांना मात्र डॉक्टरांच्या औषधांचा गुण येत नाही. डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय, या एका वाक्यातच सारं काही आलंय. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी भोंग्यातून आवाज आला की राजसाहेबांनी मोठ्या भावाला प्रेमानं डॉक्टरांचं औषध पाठवलं, तर हे भांडूपवाले पण म्हणतात की आम्ही पण त्यांचंच औषध घेतो, आम्हाला त्यांचा गुण येतो, तब्येत बरी होते. डॉक्टर यादव मलाही माहिती आहे, मी त्यांचं औषध घेतो अनेकदा, शिवाजी पार्कचे.
आणि तिथे सुद्धा मला त्या डॉक्टरांकडे सन्माननीय श्रीकांत ठाकरे यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं. आता चालत्या गाडीत चढतच असतात ते. डॉक्टरचं औषध असो की मनसेच्या मतांची रसद, मदत तर उद्धव सेनेलाच झाली आहे. औषधाचा असर उद्धवजींवर झाला, जो राज यांची सर्दी दूर करू शकला नाही. किंबहुना मी तर म्हणेन राजसाहेबांची जुनी सर्दी डॉक्टरांच्या औषधांनी दूर होत नाहीये, होणार नाहीये. तेव्हा डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय हे न शोधता राजसाहेबांनी आता डॉक्टर बदलण्याची वेळ आली आहे. राजकारणातही शिंदे, फडणवीस, मोदी, शहा नावांचे प्रसिद्ध डॉक्टर्स आहेत जे ऑपरेशन्स करतात. या डॉक्टरचं औषध घ्यायला काय हरकत आहे? मोदींना 2012-13ला भारतभर प्रसिद्ध करण्याचं काम केलं कोणी? तर राज ठाकरे नावाच्या मराठी नेत्यानं. हा माणूस भारताचं पंतप्रधानपद भूषवू शकेल या ताकदीचा आहे. हा माणूस PM मटेरियल आहे. हे जगाला पहिल्यांदा सांगणारा माणूस राज ठाकरे आहे. पुढच्या 2 निवडणुकांमध्ये तुम्हीच त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेलात. आता मुंबई महानगरपालिकेत या बिनशर्त पाठिंब्याची वसुली करून घ्यायची वेळ आलेली होती. तेव्हा नेमका तुमचा डॉक्टर चुकला. माफ करा, तुमचा निर्णय चुकला. आज जर भाजप सेना महायुतीच्या सोबत लढला असतात तुम्ही, तर किमान 25 जागा तुमच्या हमखास निवडून आल्या असत्या. फडणवीस असोत की केंद्रातलं भाजप सरकार, राज्यात त्यांना शिंदेंना एका मर्यादेच्या आतच रोखायचं असेल किंवा त्या रोखण्यासाठी मनसेला त्यांनी 25 जागांची मदत सहज केली असती. शिवसेना, ठाकरे या नावांमुळे पडणाऱ्या मराठी मतांच्या मनसबदारीवर एकनाथ शिंदे स्वतंत्ररित्या आता हक्क सांगत असताना आणि होणाऱ्या निवडणुकीतला त्यांचा स्ट्राईक रेट पाहताना त्यांना वेसण घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे जरी सोबत नको असले, घेऊ शकत नसले, वांदे होतील सोबत घेतल्यानंतर, तरी राज ठाकरे चालले असते किंवा चालत होते. म्हणूनच तर ताज लँड्स एंडमधून तो मराठी भाषेचा फुलटॉस GR आला होता, ज्यावर राजसाहेबांना किंवा मनसेलाच षटकार ठोकण्याची संधी होती, जी उभाटांनी झडप मारून हडप केली. डॉक्टरांनी पक्ष बदलण्याआधी राजसाहेबांना डॉक्टर बदलायला हवा आहे, असं आमचं भाबडं मत आहे. कारण आमचं प्रेम आहे हो साहेबांवर. साहेबांना पटेल न पटेल, रुचेल न रुचेल माहीत नाही, पण आमच्या मनसैनिक मित्रांचं मत काय, सामान्य मतदारांचं, मराठी माणसाचं मत काय, हे मात्र कमेंट्समधून कळेलच की. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.